जीवन आपलं जीवनाची बहुधा तुलना नदीशी करतात, कालव्याशी नाही. कालवा सरळ असतो, नदीला वळणं असतात, कुठे डोहं असतात. तसं जीवनातही काही सुखाचे प्रसंग असतात, काही दुःखाचे असतात. त्याला आपण उन्हाळी पावसाळी असं म्हणतो. सगळ्या ज्याचं जीवन आहे त्याच्या जीवनाला जीवन म्हणताच येत नाही. मी भोगला आहे बरंच. एका ठिकाणी नोकरीला होतो, नाही पटलं, सोडून दिली. नंतर दुसरी लागेपर्यंत बेकार. माधानला होतो बहिणीकडे, आणि तिथल्या हायस्कूलची लायब्ररी मोठी समृद्ध आहे. त्या 3 महिन्यात नाथांच्या पूर्ण कादंबऱ्या वाचल्या, दांडेकराचं साहित्य पूर्ण वाचलं, सगळे गाडगे बाबांच्या सुवावसात वगैरे सगळं वाचलं. त्यात एक पुस्तक होतं, 2, एक करणायन. मी करणायनचे भाग करून राहिलो, याचा संबंध त्या वाचण्याशी आहे. ती वाचली आहे मी कथा, करणायनची कादंबरी पूर्ण. एवढंच काहीतरी गद्य आहे, मी पद्य करून राहिलो. बाकी सहज विरंगुळा म्हणून करून राहिलो. पूर्ण होईलच असं नाही, झालं पाहिजे असंही नाही. तर ही आम्ही भागीरथाचे पुत्र नावाची कादंबरी होती. आणि त्याच्यात आपण जर आपल्या गावची जमिनी दिली तर समृद्ध होईल, आपला पूर्ण भाग समृद्ध होईल, शेतीत विकतील वगैरे सगळं बरोबर आहे. तर त्या बेंबळा धरण आहे आपलं बाबुळगावजवळ, त्या धरणाच्या भिंतीवर उभा होतो मी, शोभा पाहत. पाणी अथांग पाणी दिसून राहिलं. आता धरणाच्या भिंतीवर मी उभा, तर माझ्याजवळ पुन्हा एक जण आलं. त्याचं मात्र जे गाव होतं जे बुडून राहिलं तो रोज येत होता. त्याच्याशी बोलल्यावर कळलं. आणि आता ते पूर्ण त्याचं गाव हे पार दिसून आला पिंपळ, तर त्याचा शेंडा बुडेपर्यंत तो आला. आणि त्याच्या त्या भावना, त्या शाळा बुडत आहे, आणि आता जरा आपलं बुडलं बा पूर्ण गावाचं, आता काय राहिलं नाही. अशा तऱ्हे ह्या वेदना नावाच्या कवितेत भागीरथाचे पुत्र ती आहेच, परंतु ह्या धरणातील जे गावं गेले त्या लोकांच्या ज्या वेदना आहेत त्याही याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शेती पिके वगैरे सगळं हे बरोबर आहे, पण ती एक वेदना पहा. भिंतीवरी बसवणी, ते ऐसं भाग्यवानमध्ये कविता आहे. ती एक कवितातलं मी सांगतोच तुम्हाला, आणि ज्यांना हौस असेल त्यांनी व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओत भरपूर आहे, अगदी होळीच्या होळी आहे सगळ्या त्याच्यात, पण दृश्य चांगले आहेत. इथं काय 2 चित्र काढले मी सांगून राहिलो, तिथं तसं नाही आहे. भिंतीवरी बसूनी या महाकाय धरणाचा, हतभागिनी पाहतो बुडताना गाव माझा. ते गाव बुडून राहिलं आहे, हतभागी पाहून राहिला, वाचवता काही येत नाही. त्या गल्ली बोळी, त्या सामटी, लपले मजात बाल्य, दिसतील ना फिरुनी, उरे वडीच शल्य. त्या गल्ली बोळा, त्या सामटी, लपले मजात बाल्य, खेळून राहिले पोरं, दिसतील ना फिरुनी, उरे वडीच शल्य. तो डोह बेंबळेचा, डुंबलो मनसोक्त जेथे, खेळण्या
अजूनही ओली डावी, तो भासे कुबडा खुनावी मजती. आणि ते माझ्यांकडे आहे ओली डावीचा खेळ. आंब्याच्या झाडावर खेळतो आम्ही. तो पार पिंपळाचा जते इतिहास जो पिढ्यांचा, तो पार पिंपळाचा इतिहास जते जो पिढ्यांचा, जाईल रसातळी झणी उरे साथी घटका पळाचा. तो पार पिंपळाचा, पिंपळाचा पार आहे, तो पार पिंपळाचा जते इतिहास जो पिढ्याचा, लोक आले गेले, पिंपळ तसाच आहे. जाईल रसातळी झणी बुडेल तो आता पुरे साधी घटका पळाचा. ती चिमुकलीशी शाळा, त्याची शाळा आहे ती चिमुकलीशी शाळा म्हणते अजूनही उजळणी. ही चिमुकलीशी शाळा म्हणते अजूनही उजळणी. ही गंभीर गुरुची वाणी अजूनही घुमसते सुखानी. कानकंठ दाटून समृद्ध व्हावा, कानकंठ अवरुद्ध व्हावा, समृद्ध शिवार सोडताना पोसले आजवर ज्यांनी आम्हा बापुड्या पामरांना. शेत सोडा लागून राहिले. आता स्वतःची समजूत घालते तो. हो निर्मोही मना तू, सकाळी तो उभा आहे तो. हो निर्मोही मना तू, किती समजावू रे तुझशी, न वांछावे तयासी जे ना आपल्या नशिबी. आपलं गाव आपल्या नशिबात नाही गड्या. काय करतो त्यांनी. आणि ते मी सांगितलं ना प्रसंग जलमयचा, शेवटचा शेंडा बुडतो मी पाहिला झालं. सारेच झाले जलमय नसे खून ओळखीची, पूर्ण जलमय झालं नसे खून ओळखीची. सूर्यास्ता सवेच मावळील आशा ही जीवनाची. झालं आता सूर्यास्त होईल आणि पूर्ण झालं. आता हे शेवटचं कळवं पहा काय आहे. वेदना विस्थापितांच्या तुम्हा कशा कळाव्या. आपल्याला म्हटलं जावे ना, वेदना विस्थापितांच्या तुम्हा कशा कळाव्या. शाबूत असे नाळ तुमचे गावात गाडलेले. आपल्याला म्हटलं त्यानं, वेदना विस्थापिताच्या तुम्हा कशा कळाव्या. शाबूत असे नाळ तुमची गावात गाडलेले. हे आम्ही भागीरथाचे पुत्रावर आधारित. आणि दुसरं एक पुस्तक वाचलं मी, ते कळणार दांडेकरच. तिवारी कुंती करणारा टोपलीत सोडते. तर दासीलाच फक्त ही गोष्ट माहीत आहे. कर्णाच्या वेदना, कर्णाचे जीवन अलग. कधी त्यांना हार मानली नाही, मानणारे नाही. असे काही लोक असतात, स्वाभिमानानं जगतात. पण पदोपदी त्याला हेळसांड विवंचना सहन करावी लागली. पण त्याचं पूर्ण जीवन अलग, जीवन पाणीदार जीवन होतं. आणि तेच मी करनायनमध्ये सादर करण्याचा प्रयत्न करून राहिलो. या 2 कविता आहेत. आयुष्यभाग्यलावमधली वेदना आणि सध्या जी चालू आहे करनायन. करनायन पूर्ण होणार नाही मलाही माहीत आहे, पण जेवढं जमेल तेवढं आणायचं. टाईमपास होते.